A fixed beam of span 9 meter. Find the fixed end moment using the consistent deformation method. Now if you see this figure, both ends are fixed, it means that this beam is fixed beam. Total span is of 9 meter. Out of that, the 3 meter is subjected to an UDL of 30 kilonewton per meter, and there is one clockwise movement located at 3 meter from the support B, having the intensity of 40 kilonewton meter clockwise movement. And we have to find out the consistent by using the consistent deformation method, the fixed end moments at this both the ends, means moment at A and moment at B, how much these fixed end moments are there, we have to find out. As we know that very first step we have to work out the static indeterminacy of the structure. Now as we know that the static indeterminacy of the beam is worked out by using the formula, that is the ds is equal to number of unknown unknown minus number of equilibrium equations. आपल्याकडे number of unknowns किती आहेत? Now here for our simplification, instead of considering here the three unknowns for the fixed support, we are considering only two unknowns in the fixed support, because there is no any horizontal reaction developed inside this particular fixed beam. Why? Because there is no any inclined load over here, so that there will not be any horizontal reaction. त्या पर्टिक्युलर बीम मध्ये कुठलीही हॉरिझॉन्टल रिएक्शन असणार नाही. अशा कंडिशन मध्ये आपण काय करणार आहोत तर फक्त एक व्हर्टिकल रिएक्शन आणि एक हॉरिझॉन्टल रिएक्शन नाही, रेजिस्टिंग मोमेंट ओनली, vertical reaction and resisting moment. There are the only two unknowns we are considering. Similarly over here, two unknowns. It means that there are the total four unknowns. There are the total four unknowns. Therefore, your ds is equal to four unknowns minus we have equilibrium equation. Now here we are neglecting the horizontal reactions and forces. त्यामुळे आपण काय करणार आहोत तर हॉरिझॉन्टल रिएक्शन साठी आपण निग्लेक्ट करत आहोत, तर समेशन एफ एक्स ऑल्सो वी आर टू निग्लेक्ट, म्हणजे फक्त दोनच इक्विलिब्रियम इक्वेशन आपण कन्सिडर करणार. देअरफॉर द टोटल स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी इज 2, म्हणजे टीएस ची व्हॅल्यू किती झाली तर 2 झाली. आता हे जे 2 आहे दॅट इज द रिडंडंट, वी हॅव टू सिलेक्ट द टू रिडंडंट्स. मग आपल्या ह्या पर्टिक्युलर बीमच्या कंडिशन मध्ये आपण दोन रिडंडंट कन्सिडर करणार आहोत. Now, let us see here we are considering the redundant as काय कन्सिडर करणार आहोत तर इथं असणारे रिएक्शन आरबी आणि इथं असणारे रेजिस्टिंग मोमेंट एमबी, दॅट वी आर कन्सिडरिंग ॲज अ रिडंडंट. म्हणजे आपल्या पर्टिक्युलर ह्या बीमच्या केसमध्ये आपण रिडंडंट काय पकडलेलं आहे तर एमबी अँड आरबी, दीज आर द टू रिडंडंट्स वी आर कन्सिडरिंग. ना द नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो, वी आर रिमूव्हिंग दिस रिडंडंट. रिमूव्ह केल्यामुळे काय होतं, हे फिक्स एंडचे रिएक्शन आणि मोमेंट आपण रिमूव्ह केले, म्हणजे काय झाला तो जो स्ट्रक्चर जो आहे किंवा तो जो बीम आहे तो रिलीज स्ट्रक्चर झाला. रिलीज किंवा त्याला आपण डिटर्मिनेंट स्ट्रक्चर म्हणतो. डिटर्मिनेंट स्ट्रक्चर म्हणजे ज्याला आपण जे काही अननोन आहेत ते पूर्णपणे वर्कआउट करू शकतो असं ते स्ट्रक्चर तयार होईल. म्हणजे आपण काय करणार आहोत, वी आर रिमूव्हिंग दिस रिडंडंट अँड वी विल बी गेटिंग द रिलीज स्ट्रक्चर ऑर द डिटर्मिनेंट स्ट्रक्चर. त्याच्यावरून आपल्याला डिटर्मिनेंट स्ट्रक्चर मिळेल. मग आता इथं त्या स्टेपमध्ये आपण इथं हे रिमूव्ह केलं, म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे हे रिडंडंट किंवा त्याला जे रिलीज स्ट्रक्चर किंवा आपण त्याला डिटर्मिनेंट स्ट्रक्चर म्हणू शकतो. आता ह्या पर्टिक्युलर लोडिंगमुळं जिथं आपण रिडंडंट रिमूव्ह केलेले आहेत, फ्रॉम दॅट पर्टिक्युलर पॉइंट वी हॅव टू फाइंड आउट द डिफ्लेक्शन्स अँड स्लोप. स्लोप कशासाठी तर ॲज वी नो दॅट लास्ट टाइम आय हॅव टोल्ड यू, वेन वी आर रिमूव्हिंग द
reaction, we have to work out the deflection, and when we are removing the movement, we have to work out the rotation. ज्यावेळेस आपण रिॲक्शन रिमूव्ह करतो तर त्या ठिकाणचं डिफ्लेक्शन काढायचं, आणि त्या ठिकाणची आपण मुवमेंट रिमूव्ह केली तर त्या ठिकाणचं रोटेशन काढायचं, मग त्याला आपण स्लोप म्हणतो. मग त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, फॉर दिस एक्सटर्नल लोड वी हॅव टू वर्क आउट द स्लोप अँड डिफ्लेक्शन ॲट पॉईंट बी. कारण का तर बी या लोकेशनचे डिटर्मिनंट आपण रिमूव्ह केलेले आहे. मग पहिल्यांदा आपण UDL कन्सिडर कर. नाउ लेट अस कन्सिडर दिस UDL having the intensity 30 kilonewton per meter, and let us consider this span is A and this span is B. Span A is of 3 meter, span B is of now 3 plus 3 becomes 6 meters, and we have to work out the deflection YB and rotation theta B. And rotation theta B measure केलं जाईल horizontal पासून जर हे रोटेशन केलं तर हे clockwise रोटेशन होत आहे. It means that the rotation is clockwise and deflection is downward. Now look at here, deflection formula and slope formula for the UDL which is acted over the span A. एवढ्या स्पॅन वरती कॅन्टिलिव्हरच्या UDL जर असेल तर त्यासाठी असणारा डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला काय आहे, तर WA⁴/8EI plus WA⁵B/6EI. Now here load intensity is how much, 30. Span A is of 3 meter and span B is of 6 meter, means 3⁴/8EI, and here 30 into 3⁵ into 6/6EI. Now let us simplify these terms. Here simplify करूया. Now let us calculate this first term, 30 into 3⁴ divided by 8. Now this value becomes 303.75. Remember it, 303.75. And another term, 30 into 3⁵ into 6 divided by 6. 810 plus 303.75. It becomes 1113.75. This value comes over here, and deflection is vertically downward. हे सिम्प्लिफाय केलं, हे व्हॅल्यू किती आली तर 1113.75 upon EI, and हे डिफ्लेक्शन डाउनवर्ड आहे. Now similarly for the rotation, the value is of the formula is WA⁵/6EI. W is 30, A is 3 divided by 6EI. Now simplify this one, you'll be getting 30 into 3⁵ divided by 6, 135 divided by EI, 135 divided by EI. Rotation is clockwise. हे झालं काय, for the first loading UDL which is having the intensity 30 kilonewton up to the span of 3 meter from the support A. अशा कंडिशन साठी हे दोन फॉर्म्युले होते आपल्याकडे, त्यांचा यूज केला आपण आणि डिफ्लेक्शन आणि स्लोप हे वर्कआउट केलेले आहे. Now the next load is of clockwise rotation, clockwise movement. कितीची आहे, 40 किलोन्यूटन मीटरची क्लॉकवाइज रोटेशन आहे. आता ह्या पर्टिक्युलर लोडिंग साठी A जो स्पॅन आहे तो 6 मीटर इकडे आहे आणि B जो स्पॅन आहे तो 3 मीटर इकडे आहे. Now as we know that the deflection formula ma²/2EI plus MAB/EI. Now here the moment is of 40 into span is of 6 square divided by EI plus 40 into 6 into 3 divided by EI. Now let us simplify these terms. First term 40 into 6 square divided by 2, 720. Remember this value. And second term 40 into 6 into 3, again same value, same. Total sum of these two value will be 1440, 1440, and deflection is vertically downward. And rotation formula is MA/EI. M is 40, span A is 6 divided by EI. This value becomes 240. हे 240 झालेलं आहे. हे क्लॉकवाइज रोटेशन आहे, कारण हॉरिझॉन्टल पासून याचं स्लोप आपण रोटेशन मोजतो. हे क्लॉकवाइज होत आहे.
Now, once you have found out the deflection and slope due to the external load, next step is that you have to apply the redundant at that particular location and remove the external load. म्हणजे जे काही एक्सटर्नल लोड होता पूर्णपणे रिमूव्ह करायचा आणि ज्या ठिकाणी आपण रिडंडंट होते ते रिडंडंट अप्लाय करायचे आणि परत एकदा स्लोप आणि डिफ्लेक्शन त्या ठिकाणचे वर्कआउट करायचे. पहिला रिडंडंट काय आहे? आरबी आहे. आरबी इथं अप्लाय करा त्या लोकेशनचे डिफ्लेक्शन आणि स्लोप. आता डिफ्लेक्शन इज व्हर्टिकली अपवर्ड आणि स्लोप हा हॉरिझॉन्टल पासून मोजला जातो म्हणून इथं हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. रोटेशन इज अँटी क्लॉकवाईज. आणि फॉर्म्युला काय आपल्याकडे तर ॲज वी नो दॅट कॅन्टिलिव्हरच्या फ्री एंडला पॉईंट लोड जर असेल तर डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला आहे W L³ आहे. Now instead of this W, the value is of RB. Span is of total span is 9. RB into 9 cube divided by 3 EI. Now simplify this term. 9 चा क्यूब करा divided by 3. किती येणार आहे? 9 cube divided by 3. 243 RB upon EI. And deflection is upward. And rotation चा formula काय? तर W L square upon 2 EI. W is RB. Span is 9. 9 square upon 2. Now let us see 9 square divided by 2. It becomes 14.5 RB upon EI. Rotation is anti-clockwise. म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं? एक्सटर्नल लोडमुळे डिफ्लेक्शन आणि स्लोप काढली. आता आपण पहिल्या रिडंडंटमुळे हे स्लोप आणि डिफ्लेक्शन वर्कआउट केलं. आता दुसरा रिडंडंट काय आपला? MB की जे आपण रिमूव्ह केले होते ते इथं अप्लाय केलेले. मोमेंट ऍट बी जे होते ते इथं अप्लाय केले. परत त्याच्यामुळे होत असणार डिफ्लेक्शन आणि स्लोप. डिफ्लेक्शन डाऊनवर्ड आहे, स्लोप जो आहे तो क्लॉकवाईज रोटेशन करतोय. फॉर्म्युला काय? ML² अपॉन 2EI. M म्हणजे MB. Span is 9. 9 square upon 2EI. Now this value is 14.5 MB upon EI. And slope is ML upon EI. ML. L is 9. M is MB divided by EI. Clockwise rotation. आता हे सगळ्या कंडिशन मधून आपण स्लोप आणि डिफ्लेक्शन फाइंड आउट केले ड्यू टू द एक्सटर्नल लोड अँड ड्यू टू द रिडंडंट ऑल्सो. Now apply the compatibility condition. First compatibility condition is that the deflection at the particular point B must be equal to 0. Now here deflection due to the external load UDL vertically downward होतो म्हणून मायनस घेतलं. Deflection due to the external load couple moment ते पण डाउनवर्ड होतं त्यामुळे ते मायनस घेतलं. फर्स्ट रिडंडंट मुळे होणारा डिफ्लेक्शन व्हर्टिकली अपवर्ड होतं ते प्लस घेतलं. सेकंड रिडंडंट मुळे होत असणारं डिफ्लेक्शन डाउनवर्ड होतं त्यामुळे निगेटिव्ह घेतलं. इज इक्वल टू 0. ज्या व्हॅल्यूज अवेलेबल आहेत त्या इथं पुटअप केलेल्या आहेत. नाव फ्रॉम दिस यू विल बी गेटिंग. आता EI ही टर्म इक्वल टू या साईडला घेतली तर 0 होईल. कॉन्स्टंट टर्म एकत्र घ्या, आरबीची टर्म एकत्र घ्या, एमबीची टर्म एकत्र घ्या, एक इक्वेशन मिळेल. आरबीची व्हॅल्यू किती आहे तर 243 RB मायनस 14.5 MB इज इक्वल टू 2553.75. ही कॉन्स्टंट आहे. नाव लेट अस कन्सिडर दिस इज इक्वेशन नंबर ए. हे पहिलं इक्वेशन आपल्याला मिळालं आरबी आणि एमबीच्या फॉर्म. नाव सेकंड कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन, द स्लोप ऑर द थीटा मस्ट बी इक्वल टू 0. कारण का तर तो एंड जो आहे तो फिक्स एंड आहे, म्हणजे तिथं स्लोप आणि डिफ्लेक्शन असत नाही. त्या ठिकाणी एक्सटर्नल लोडमुळे युडेलमुळे झालेलं डिफ्लेक्शन स्लोप काय आहे तर 135 अपॉन ई आहे. कपल मुवमेंटमुळे झालेलं रोटेशन किती आहे तर 240 अपॉन ई आहे. फर्स्ट रिडंडंटमुळे झालेलं अँटी क्लॉकवाईज रोटेशन किती आहे तर 40.5 RB अपॉन ई आहे. आणि सेकंड रिडंडंटमुळे झालेलं रोटेशन क्लॉकवाईज जे आहे ते 9 MB अपॉन ई आहे इज इक्वल टू 0. यांची टोटल करा. EI ची टर्म इक्वल टू या साईडला घ्या 0 होईल. कॉन्स्टंट टर्म एकत्र घ्या, आरबीची टर्म एका साईडला घ्या, एमबीची टर्म एका साईडला घ्या. इक्वेशन तयार होतंय 40.5 RB मायनस 9 MB इज इक्वल टू 375. इक्वेशन नंबर बी. आता हे इक्वेशन ए आणि बी याच्यामध्ये दोन अननोन आहेत आणि दोन इक्वेशन आहेत. काय आहे? आरबी आणि एमबीच्या फॉर्म मध्ये. हे दोन इक्वेशन आहेत, दोन अननोन आहेत, म्हणजे आपण काय करू शकतो हे सॉल्व्ह करू शकतो आणि विल बी बाय सॉल्विंग दिस विल बी गेटिंग व्हॉट आरबी अँड एमबी. मग हे सॉल्व्ह केल्यानंतर आरबी आणि एमबीची व्हॅल्यू किती आली तर 14.31 किलोन्यूटन आरबी आला आणि एमबी किती आला तर 22.45 किलोमीटर मीटर. आता हे सॉल्व्ह कसं करायचं आपल्याला माहिती आहे. म्हणजे ह्यामध्ये कॉन्स्टंट टर्म जे आहेत एका साईडला घ्यायचे आणि आता ही समजा व्हॅल्यू 243 आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे ती एकसारखी करून घ्यायची आणि त्यासाठी जे काय मल्टिप्लाय आणि सबस्ट्रॅक्शन वगैरे करायला लागतं त्या पद्धतीने आपण ते
वर्कआउट करायचं. याच्यावरून काय मिळेल तुम्हाला तर आरबी आणि एमबी मिळेल. And once you are finding out this, the remaining moment and remaining reaction आपण find out करू शकतो by using the equilibrium condition. Equilibrium condition काय summation of all vertical forces is equal to 0. याच्यामध्ये रिॲक्शन आर आणि रिॲक्शन आर बी व्हर्टिकली अपवर्ड होत्या, युडीएल जे आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड होतं. म्हणजे त्या 30 × 3 मधनं हे आर बी जर मायनस केलं तर आर ए मिळतं. तिथे किती आलं तर 75.69 किलो न्यूटन. आणि मुवमेंट ॲट ए काढायची म्हणजे काय तर ह्या सगळ्या लोड आणि एक्सटर्नल मुवमेंट आणि रिॲक्शन्स पासून आपण काय करणार आहोत, मुवमेंट घेणार आहोत. मग मुवमेंट ॲट ए बघा काय येणार आहे. पहिल्यांदा आपण इकडून स्टार्ट करूया. एक म्हणजे ही जी मुवमेंट आहे क्लॉकवाईज मुवमेंट आहे 22.45 ती क्लॉकवाईज मुवमेंट आहे तशी घेतली. आता इथं आलेल्या व्हॅल्यूज ज्या आहेत, इथं आलेल्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या प्लस आल्यात. याचा अर्थ काय तर इथं अजून केलेले जे डायरेक्शन आहेत हे क्लॉकवाईज रोटेशन आणि हे व्हर्टिकली अपवर्ड रिॲक्शन हे करेक्ट आहेत. अदरवाईज हे आन्सर काय आले असते इथले, हे आन्सर जे आहेत ते निगेटिव्ह आले असते. जर हे आपण कन्सिडर केलेले रोटेशन आणि डायरेक्शन ऑफ रिॲक्शन ह्या मायनस आल्या असत्या तर ह्यांचं डायरेक्शन चुकलेलं असं आपण म्हटलं असतं. म्हणजे हे क्लॉकवाईज नसून ते अँटी क्लॉकवाईज असं आपल्याला म्हणता आलं असतं. पण तसं नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय तर आन्सर प्लस आलेलं आहे आपलं. म्हणजे क्लॉकवाईज रोटेशन जे आपण पकडलं होतं ते करेक्ट आहे. मग आता इथे क्लॉकवाईज रोटेशन आहे ते प्लस पकडलेलं आहे. त्यानंतर 40 किलोमीटरची ही एक मुवमेंट आहे ती पण क्लॉकवाईज आहे, ती पण प्लस पकडूयात आपण. त्याला काही परपेंडिक्युलर डिस्टन्स असत नाही. जे काही व्हॅल्यूज आहेत क्लॉकवाईज असतील तर प्लस, अँटी क्लॉकवाईज असतील तर मायनस. त्यानंतर ही रिॲक्शनमुळे तयार होत असणारी मुवमेंट जी आहे ती अँटी क्लॉकवाईज आहे, मग मायनस. 14.31 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे 9. त्यानंतर 30 किलोमीटरचा युडिएल 30 × 3 × 1.5 याच्यामुळे होत असणारी मुवमेंट ही क्लॉकवाईज आहे, त्याच्यामुळे ती पण व्हॅल्यू प्लस घेतली. नाव सिम्प्लिफाय दिस टर्म्स. पहिल्यांदा ही मुवमेंट किती आहे, लेटेस्ट कन्सिडर दिस मुवमेंट फर्स्ट. 22.45 प्लस 40 ची दुसरी मुवमेंट मायनस 14.31 इंटू 9 प्लस 30 इंटू 3 इंटू 1.5. तिथे झालं 68.66 किलो न्यूटन मीटर. ही क्लॉकवाईज मुवमेंट झाली, तर अँटी क्लॉकवाईज प्लस आहे. आता फिक्स एंडमध्ये हे लक्षात ठेवा, ह्या साईडला जर अँटी क्लॉकवाईज असेल तर या साईडला क्लॉकवाईज असेल मुवमेंट, तर ते एकमेकांना बॅलन्स करतात. आता हे झाली फिक्स एंड मुवमेंट. ही काय झाली फिक्स एंड मुवमेंट. ही फिक्स एंड मध्ये 68.33 आणि इकडची 22.45 जोडताना स्ट्रेट लाईन जोडलं जाते. तर त्याच्यावरती आपण ओव्हरलॅप काय करणार आहोत, तर ह्या पर्टिक्युलर लोडिंगमुळे सिम्पली सपोर्टेड बीम आहे असं कन्सिडर करा आणि त्या पर्टिक्युलर लोडिंगमुळे ह्या पर्टिक्युलर लोकेशनला सी लोकेशनला किंवा डी लोकेशनला असणारी मुवमेंट आपल्याला वर्कआउट करायला लागेल. आपण रिॲक्शन तर माहिती देत आपल्याला. पहिल्यांदा आपण काय करू की सिम्पली सपोर्टेड आहे असं कन्सिडर करूया. हे आपल्या सिम्प्लिफिकेशनसाठी आहेत, कारण का तर ह्या सिम्पली सपोर्टेड बीममुळे जे काही लोडिंग डायग्राम मुवमेंट डायग्राम तयार होईल ती याच्यावरती फिक्स अँड बेंडिंग मुवमेंट डायग्रामवरती ओव्हरलॅप करायची आपल्याला. त्यासाठी आपण पहिल्यांदा रिॲक्शन्स वर्कआउट करत आणि मग राहिलेल्या व्हॅल्यूज वर्कआउट करत. मुवमेंट ॲट पॉईंट बी घेतलेलं आहे, रिॲक्शन आर ए काढलेली आहे. म्हणजे आर एमुळे होत असणारी मुवमेंट ही क्लॉकवाईज घेतलेली आहे. इथं आर एमुळे होत असणारी मुवमेंट ही क्लॉकवाईज आहे. आर ए इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 9. आता युडिएल साठी काय येणार आहे 30 × 3 आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स बघा हे इथून इथं जे आहे हे अंतर काय असणार आहे तर 1.5 असणार आहे. 1.5 प्लस हे 6 हे अंतर जे आहे ते 6 आहे, म्हणजे 7.5 झाले. बी पासून मोजतोय आपण. आणि ही क्लॉकवाईज मुवमेंट जी आहे ती 40 ची म्हणजे टू 0. मुवमेंटला फक्त क्लॉकवाईज असेल तर प्लस, अँटी क्लॉकवाईज असेल तर मायनस, एवढंच पकडायचं असतं. हे क्लॉकवाईज रोटेशन आहे त्यामुळे हे काय येणार आहे तर प्लस येणार. हे सिम्प्लिफाय करा, रिॲक्शन आरबी मिळालं. किती आलं तर 70.5. सगळ्या रिॲक्शन सगळ्या काढत बसायची गरज नाही. आपल्याला फक्त काय काढायचं तर मुवमेंट काढायचे. ॲट लोकेशन सी, ॲट लोकेशन डी. आता इथं बघा सी ला मुवमेंट काढलेली आहे त्यांनी. काय केलं रिॲक्शन आर ए इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स काय तर 3 मायनस ही युडीएल. युडीएल मुळे तयार होत असणारी मुवमेंट काय तर 30 × 3 × 1.5. हे सिम्प्लिफाय करा, किती आलं तर 76.5 आली. म्हणजे त्या पर्टिक्युलर लोकेशनला सी या लोकेशनला असणारी मुवमेंट किती आली तर 76.5 आली. त्यानंतर मुवमेंट ॲट पॉईंट डी
आता तिथून म्हणजे ह्या 76.5 पासून आता परत आपल्याला नवीन मुवमेंट काढायची. मी काय करणार 70.5 गुणिले परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं 6. यूडीएल मुळे होत असणारी मुवमेंट काय झाली 30 इंटू 3 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स या इथून इथपर्यंत किती येणार आहे? हे तर इथं 3 आहे आणि हे इथलं जे आहे ते 1.5 असणार आहे म्हणजे 4.5 झाले. किती झाले मग? तर हे 18.3. आता हे कन्सिडर करत असताना ही मुवमेंट त्याच्यामध्ये घेतलेली नाहीये. म्हणजे लेफ्टला डी लेफ्टला ज्यावेळेस आपण म्हटलेलं आहे त्यावेळेस ही 40 ची मुवमेंट कन्सिडर केलेली नाहीये. डी राईट ज्यावेळेस आपण म्हणू त्यावेळेस ह्या मुवमेंटमध्ये ही 40 किलोमीटरची मुवमेंट ऍड केली आपण. तर मग किती झाले तर 18.3 झाले. म्हणजे डी ला 2 मुवमेंट घेतो आपण ज्यावेळेस त्याच्यामध्ये ही 40 ची मुवमेंट कन्सिडर करू आणि एकदा करणार नाहीये. ज्यावेळेस करणार नाहीये त्याला आपण डी लेफ्ट म्हटलेलं आहे आणि डी राईट मध्ये काय केलंय तर ती मुवमेंट जी आहे ती कन्सिडर केलेली आहे. त्याच्यानुसार मग जी काय आलेल्या व्हॅल्यूज आहे आता ह्या 76.5, 18.3, 58.3 ह्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या, ह्या मुवमेंट मिळाल्या फॉर दिस सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग अँड डिसिक लोड. आता ही मुवमेंट काय करायची या मुवमेंटवरती ओव्हरलॅप करायची. मग ओव्हरलॅप करताना बघा काय येणार आहे सपोर्टला तर सिम्पली सपोर्टेड मध्ये सपोर्टला मुवमेंट 0 असते म्हणजे 0 झाले. इथं हे 76 होतं हे जोडताना जो आहे तो कर्व असणार आहे पॅराबोलिक कर्व. कारण का तर इथं लोडिंग जे आहे ते कसलं आहे यूडीएल आहे. इथून परत ती व्हॅल्यू 18.3 वर आली म्हणजे जोडताना स्ट्रेट लाईन जोडली जाईल कारण का तर इथे कुठलंच लोडिंग नाही आहे पोर्शन मध्ये. त्यानंतर ही मुवमेंट 40 ची जी आहे डी लेफ्ट आणि डी राईट ही ऍड केली त्यामुळे हे 58.3 वरती गेली. इथून परत बी ला सिम्पली सपोर्टेड मध्ये ती व्हॅल्यू 0 असणार आहे. अशा पद्धतीने ही डायग्राम जी आहे ती या पर्टिक्युलर फिक्स एंड मुवमेंटच्या डायग्राम वरती ही डायग्राम ओव्हरलॅप केली. ओव्हरलॅप केल्यानंतर जो अनकॉमन पोर्शन जो असतो दोन्हीमध्ये पण कॉमन नाही असा जो पोर्शन असतो दॅट इज नथिंग बट व्हॉट युअर ऍक्च्युअल बेंडिंग मोमेंट डायग्राम की जे मी इथे तुम्हाला हॅच करून दाखवतो. दिस इज नथिंग बट व्हॉट युअर ऍक्च्युअल बेंडिंग मोमेंट डायग्राम ऑफ दॅट पर्टिक्युलर बीम विच इज कॅरिंग दिस मोमेंट. ही म्हणजे काय असणार आहे हे हॅच केलेली म्हणजे ऍक्च्युअल बेंडिंग मोमेंट डायग्राम. हा बाकीचा जो पोर्शन आहे तो काय करतो आपण एकमेकाला ते नलिफाय करतात म्हणजे ह्या मोमेंट एकमेकांना काय होतात तिथं नलिफाय करतात. हे फक्त अनकॉमन पोर्शन जो आहे दॅट इज नथिंग बट व्हॉट ऍक्च्युअल बेंडिंग मोमेंट डायग्राम. अशा पद्धतीने आपण काय केलं तर ह्या पर्टिक्युलर फिक्स बीमचा आम्ही मोमेंट जे आहेत आणि मोमेंट डायग्राम आपण वर्कआउट केली. Now let us see the another one problem for the same kind of problem. Draw SFB and BMB for the beam as shown in the figure. इथं पण फिक्स बीम आहे टोटल स्पॅन 5 मीटरचं आहे. टोटल स्पॅन वरती 8 किलोमीटर पर मीटरचा यूएल आहे. पॉईंट सी ला एक क्लॉकवाईज रोटेशनची मुवमेंट आहे 15 किलोमीटरची. मगाशी सारखाच प्रॉब्लेम आहे इथं पण स्टॅटिक इंडिपेंडन्सी 2च येणार आहे कारण का आता फिक्स बीम आहे. इथं पण आपण रिडंडंट आरबी आणि एमबी कन्सिडर करणार आहोत. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो तर आरबी आणि एमबी जे आहेत ते रिमूव्ह करतो आणि एक्सटर्नल लोड जो आहे त्या लोडिंगसाठी या पर्टिक्युलर बीमचे स्लोप आणि डिफ्लेक्शन वर्कआउट करतो. पहिल्यांदा आपण पहिला लोड जो आहे तो यूडीएल घेतलेला आहे एंटायर स्पॅनवरती यूडीएल जर असेल तर फॉर्म्युला काय तर WL/4/80 आहे. डब्ल्यू किती आहे तर 8 आहे. स्पॅन किती आहे तर 5 आहे. 5/4/80 आहे. 8 कॅन्सल होईल 5/4 राहील 625/E आहे. हे डाऊनवर्ड डिफ्लेक्शन. स्लोपचा फॉर्म्युला काय तर WL3/6 आहे. डब्ल्यू आहे 8 इंटू 5/3/6E आहे. सिम्प्लिफाय दिस टर्म्स कॉन्स्टंट सॉल्व करा विल बी गेटिंग 166.67/E आहे. क्लॉकवाईज रोटेशन होईल इथं हॉरिझॉन्टल पासून रोटेशन होईल. हे पहिल्या लोडिंगसाठी झालं. दुसरी लोडिंग काय आपल्याकडे तर एक्सटर्नल मुवमेंट क्लॉकवाईज रोटेशन आहे. त्यासाठीचा फॉर्म्युला काय MA² 2EI + MAB/EI. एम म्हणजे मोमेंट आहे 15 ची. ए म्हणजे हा स्पॅन जो आहे तो 3 मीटरचा आहे आणि बी स्पॅन जो आहे तो 2 मीटरचा आहे. 3चा स्क्वेअर डिवाइड बाय 2EI म्हणजे 15 × 3 × 2 म्हणजे हे बी आहे डिवाइड बाय ई आहे. हे सिम्प्लिफाय करा. रोटेशन डिफ्लेक्शन जे आहे ते डाऊनवर्ड आहे 157.5/E आहे. स्लोपचा फॉर्म्युला आहे MA/EI. एम म्हणजे 15 ए इज 3 डिवाइड बाय म्हणजे 15 3 45/EI क्लॉक ऑफ रोटेशन. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो तर रिडंडंट अप्लाय करतो. फर्स्ट रिडंडंट काय आरबी हे वर्टिकली अपवर्ड आहे त्यामुळे डिफ्लेक्शन अपवर्ड आहे रोटेशन अँटी क्लॉकवाईज.
फॉर्म्युला काय, कॅन्टिलिव्हरच्या फ्री एंडला पॉईंट लोड असेल तर डब्ल्यू एल क्यूब अपॉन 3 आहे. डब्ल्यू म्हणजे इथं आरबी आहे, स्पॅन आपला 5 आहे, 5चं क्यूब डिवाइड बाय 3 आहे, 41.67 आरबी अपॉन ई आहे अपवर्ड डिफ्लेक्शन. स्लोप काय आहे तर डब्ल्यू एल स्क्वेअर अपॉन 2 आहे, डब्ल्यू इज आरबी, स्पॅन इज 5 स्क्वेअर अपॉन 2 आहे. सिम्प्लिफाय दिस 12.5 आरबी अपॉन ई आहे. अँटी क्लॉकवाइज रोटेशन. पहिला रिडंडंट मुळे स्लोप आणि डिफ्लेक्शन. दुसरा रिडंडंट काय, रोटेशन आहे म्हटल्यानंतर मुवमेंट आहे. एम बी अप्लाय करा. मग डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला काय, एम एल स्क्वेअर अपॉन 2 आहे. एम किती आहे तर एम बी एल किती आहे तर 5चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 ई आहे. आता हे सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येईल तर 12.5 एम बी अपॉन ई आहे. हे जे डिफ्लेक्शन जे ते डाऊनवर्ड आहे. त्यानंतर रोटेशन काय तर एम एल अपॉन ई आहे. एम एल एल किती आहे 5, एम किती आहे एम बी अपॉन ई आहे. मग आता हे क्लॉकवाइज रोटेशन आहे. म्हणजे ह्या पर्टिक्युलर लोडिंगमुळं हे जे काय स्लोप आणि डिफ्लेक्शन ते मिळाले. फर्स्ट कॉम्पॅबिलिटी कंडिशन डिफ्लेक्शनसाठीची, एक्सटर्नल लोड यूडीएल मुळे, एक्सटर्नल लोड कपल मुवमेंट मुळे, रिडंडंट फर्स्ट रिडंडंट सेकंड मुळे मिळालेले डिफ्लेक्शन एकत्र घेतले. जे डाऊनवर्ड होते ते निगेटिव्ह घेतले, जे अपवर्ड होते ते पॉझिटिव्ह घेतले. फक्त रिडंडंट फर्स्ट मुळे अपवर्ड डिफ्लेक्शन होतं ते फक्त पॉझिटिव्ह घेतले. कॉन्स्टंट टर्म एका साईडला घेतला, आरबीची टर्म एमबीची टर्म एका साईडला घेतला. इक्वेशन नंबर ए म्हणूया. दुसरी कॉम्पॅबिलिटी कंडिशन स्लोपची बेरीज घेतलेली आहे. क्लॉकवाइज रोटेशन पॉझिटिव्ह घेतले, अँटी क्लॉकवाइज रोटेशन निगेटिव्ह घेतलेले. ह्यांची ॲडिशन करा. इथं पण एक इक्वेशन मिळेल, दॅट इज इक्वेशन नंबर बी. याच्यावरून इक्वेशन ए आणि बी सॉल्व्ह केलं की रिॲक्शन आर बी आणि मुवमेंट एम बी तुम्हाला इथं मिळून जातात. वन्स विल बी फाइंडिंग आउट द रिमेनिंग रिॲक्शन अँड मुवमेंट आर वर्कआउट बाय युझिंग द इक्विलिब्रियम कंडिशन्स. इक्विलिब्रियम कंडिशन काय आपल्याकडे, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 आणि मुवमेंट इज इक्वल टू 0. मग आता आर ए प्लस आर बी एक्सटर्नल लोड घेतला, आर ए मधनं आर बी मायनस केलं, हे टोटल लोड मधनं आर ए मिळाला. मुवमेंट करण्यासाठी हे जे काही रिॲक्शन मुवमेंट आहेत आणि लोडिंग आहे या सगळ्यांची मुवमेंट ॲट पॉईंट ए घ्या. तुम्हाला मुवमेंट ॲट ए मिळाली की जे आहे 11.8 मिळाली. ही मुवमेंट डायग्राम अशी तयार होईल. त्याच्यावरती ही सिम्पली सपोर्टेड बीम आहे असं कन्सिडर करा. रिॲक्शन वर्कआउट करा, मुवमेंट फाइंड आउट करा प्रत्येक लोकेशनला आणि ती डायग्राम या डायग्रामवरती ओव्हरलॅप करा. ह्यातला अनकॉमन पोर्शन म्हणजे काय आहे तर तुमची ॲक्च्युअल बेंडिंग मुवमेंट डायग्राम. स्टेप्स सगळ्या बीमसाठी कॉमनच असणार आहेत.